नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आज स्मृती इराणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी एका ज्योतिषांची भेट घेतली. राजस्थानमधल्या करोई गावच्या भिलवारा इथल्या करोई गावच्या नथुलाल पंडित नथुलाल व्यास यांची ही भेट घेतली. केवळ भेट घेतली नाही तर 4 तास भेट घेतली आणि या 4 तास भेटीनंतर या ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक दिवस लवकरात लवकर भारताच्या राष्ट्रपती होणार आहात. याचा अर्थ असाच आहे की ज्या पद्धतीने ही भेट झाली, त्या भेटीतनं जे काही निष्पन्न झालं, त्यातनं जे काही त्यांना सांगण्यात आलं, जे भविष्य त्यांना वर्तवण्यात आलं, यावरनं आता पुन्हा गदारोळ उठलेला आहे. अर्थात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी हे करावं की करू नये यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेसाठी राशीचक्रकार खुद्द शरद उपाध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आहे. शरद उपाध्यांना आपण मुळात या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न थेट काही विचारणार आहोत. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक. आणि पुण्याहून आपल्यासोबत असणार आहेत गिरीश बापट, भाजपचे आमदार, ज्येष्ठ नेते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र दातरंगे आपल्यासोबत आहेत. पहिला प्रश्न महेंद्र दातरंगे तुम्हाला आहे. केंद्रीय मंत्री एका ज्योतिषांना भेटतात, जे काही भविष्यवाणी त्या ज्योतिषांनी वर्तवलेली आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला या भेटीमध्ये काही आक्षेप दिसतोय का? नाही, संपूर्णतः आक्षेपार्ह आहे. एकतर महत्वाची गोष्ट अशी की ज्या पद्धतीने केंद्रीय मनुष्य विकास बळ मंत्री तर त्यांनी ज्या पद्धतीने फलज्योतिषाकडे जाऊन स्वतःचा हात दाखवून ज्या पद्धतीने अवलक्षण करून घेतलेलं आहे, त्यामुळे भारताचं भविष्य हे कसं असेल ह्याचा एक फक्त त्यांनी दिलेला संकेत आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सनातनी प्रवृत्तीमध्ये सातत्याने अंधश्रद्धेला पूरक असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे अंधश्रद्धाचं वातावरण ज्या पद्धतीने केलं जातं, त्यामुळे आपण ज्या पद्धतीने त्या केंद्रीय मिनिस्टर ज्योतिषाकडे गेला याचं सगळ्या विवेकवादी रॅशनल माणसांनी निषेधच केला पाहिजे. आणि आमचं तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे की ह्यांचा राजीनामा का नाही मागत तुम्ही? की भारताच्या एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या मॅडम ह्या पद्धतीने त्यांनी व्यक्तिगतरित्या काय स्वतःच्या अंधश्रद्धा ठेवाव्या हा त्यांचा भाग आहे, परंतु तुम्ही समाजाचे एक तिथे महत्वाचे घटक म्हणून आहात आणि तुम्ही समाजाला मार्गदर्शन करणार आहात, समाजाचे प्रश्न सोडवणार आहात. तर प्रश्न तुम्ही ज्योतिषाच्या आधारे सोडवणार आहात का? आणि मूलतः फलज्योतिष हे शास्त्र नव्हे तर ते थोतांड नव्हे तर महाथोतांड आहे असं सगळे जगभरातले खगोलशास्त्रज्ञ, विवेकवादी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही कार्यकर्ते म्हणतो आहोत. तुम्ही म्हणताय, आपण शरद उपाध्यांना पण हाच प्रश्न विचारणार. मुळात हे सगळं थोतांड आहे का? म्हणजे ज्या एकीकडे त्यांनी त्यांचा हात दाखवलेला आहे, ज्योतिषांनी त्यांना एक भविष्य सुद्धा त्यांच्या संदर्भातलं सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे पूर्णपणे आक्षेपार्ह आहे आणि अशा प्रकारे केंद्रीय मंत्र्यांनी तिकडे जाणं योग्य नाहीये. तुम्हाला असं वाटतं की हे थोतांड आहे? थोतांडपेक्षा आता त्यांनी जे सांगितलं की केंद्रीय मंत्र्यांनी असं जाणं, 4-4 तास एखाद्या ज्योतिषाकडे बसणं, हात दाखवणं. आणि मी या संबंधी जे क्लिपिंग बघतोय त्यांच्यावर कार्यकर्ते पण होते. ज्योतिषशास्त्र खरं खोटं लांब राहू दे, काही संकेत आहेत की ज्याचं आपण बघतो तो मनुष्य आणि तो ज्योतिष या व्यतिरिक्त कोणी असू नये. हे कार्यकर्ते घेऊन गेले होते, पब्लिसिटी झाली असं ते म्हणतात. ते अगदी बरोबर आहे की ह्या ठिकाणी एक तऱ्हेचा हा गवगवा झाला की एका मिनिस्टरला 4 तास वेळ मिळतो पामिशकडे जायला, पण तो पामिश इतकं मोघम सांगतो केव्हा तरी पुढे राष्ट्रपती होणार, नक्की तारीख काढत नाही. आणि मंदारजी, हातावरून कधी कालनिर्णय करता येत नाही. त्यांनी कुंडली पाहिली असं म्हटलं नाही, त्यांनी हात पाहिला. हातावरून एक लाईफलाईन किती दिवसात तुम्ही डिवाइड करणार आणि अमुक दिवशी तुम्ही राष्ट्रपती होणार, काहीतरी तुम्ही हे तरी सांगा. कशाच्या आधारावर? तुमचं असं म्हणणं आहे की हस्तसामुद्रिक जे काय आहे, हाताचं जे भविष्य आहे ते काही खरं नाही? नाही, कालनिर्णयाच्या बाबतीत ते खरं नाही. काही आडाखे बांधतात डॉक्टर लोक, त्याचे नख बघून त्यांच्या रंगावर रोग वगैरे काढतात. थोडंसं आहे, पण ते म्हणतात त्याप्रमाणे पूर्ण कालनिर्णय गायडन्स घेण्याइतपत ते प्रगत झाले असं नाही मला वाटत. त्या अर्थाने तो थोतांड शब्द त्याने बरोबर वापरलाय. पण पूर्ण थोतांड म्हणावं तर टेंबे स्वामींसारख्या महान संतांनी सुद्धा खूप त्याच्यावर अभ्यास केला. झाले काय, आज कमर्शियल खूप झाल्यामुळे अभ्यास कोणी करत नाही, खोल कोणी जात नाही. अमुक हा ज्योतिषाचा क्रायटेरिया काय नाही, डॉक्टरकडे सर्टिफिकेट तरी असतं, कोणी 2 पुस्तक वाचतोय सुरू करावी. त्यामुळे हे सगळं थोतांड वाटतं लोकांना. काही त्यांचं म्हणण्यात चूक नाहीये.
जर कोणीतरी व्यवस्थित संशोधन करून हा. त्यांना लोकांना रेडिंग्स दिली तर कदाचित शास्त्र म्हणून मान्यता नक्की पावेल. आपण सगळ्या आपल्या मान्यवर पाहुण्यांकडनं ही मतं त्यांची आजमावून घेणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसनी आधीच विरोध केलेला आहे. स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्र दातरंगे, ते पण म्हणले की राजीनामा मागितला पाहिजे या अशा मंत्र्यांचा. तुमचं काय म्हणणं आहे. मंदारजी, स्मृती इराणी या HRD मिनिस्टर आहेत. या देशाचं भवितव्य ज्या तरुणांच्या हातात आहे त्या शिक्षणाचा प्रश्न आणि त्या शिक्षणाची धोरणं आखण्याचं काम स्मृती इराणींवर मोदी सरकारने टाकलेलं आहे. सर्वात प्रथम त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी 2004, 2011, 2014 वेगवेगळी आपल्या डिग्रीची त्यांनी काय म्हणतात त्याला गणितं मांडली वेगळ्या भाषेत, आणि त्याच्यामुळे त्यांना कुठची डिग्री आहे, त्या ग्रॅज्युएट आहेत, हाच पहिल्यांदा प्रश्न आहे. म्हणजे अशा माणसाच्या हातात या देशामधले सगळ्यात जास्त तरुण वर्गाची जी कॅपॅसिटी आहे पूर्ण जगामध्ये, त्याच्यात सगळ्यात जास्त तरुण वर्ग भारतात आहे. आणि या देशातील तरुण वर्गाची जी दोर आहे ती आपण ज्याच्या हातात दिलेली आहे, ती व्यक्ती स्वतःचा हात ती दोर पकडायची सोडून स्वतःचा हात एका ज्योतिषा पुढे मांडते आणि विचारते की माझं काय होणार. म्हणजे या देशातील तरुणांना पडलेला हा प्रश्न असणार आहे की जर आमच्या भविष्याचं, आमच्या शिक्षणाचं जर या मिनिस्टरला जर कळत नसेल आणि हा मिनिस्टरच जर त्या ज्योतिषाकडे जात असेल, मग आम्ही कॉलेजमध्ये जाणं, आमचा अभ्यासक्रम आहे तो बरोबर आहे की नाही ते बघणं, किंवा जर तो चुकीचा असेल तर तो बदलणं, या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत ह्या आम्ही कोणाकडे करणार की आम्ही उद्या ज्योतिषी कुठचे बसलेले आहेत त्यांचे पत्ते शोधून त्यांच्याकडे जायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की सार्वजनिक जीवनात ज्यावेळी तुम्ही वावरता त्यावेळी तुमच्या असलेल्या स्वतःच्या अंधश्रद्धा किंवा ज्या काही श्रद्धा तुमच्या मनात असतील त्याचा वापर आपण कसा करावा, नक्की. पण तुम्ही आणि म्हणताय कुठे करावा. तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे सर्वथा. पण महेश, पुन्हा सातत्यानं हा प्रश्न विचारतोय चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी की एक मनुष्यबळ विकास मंत्री म्हणजे आतापर्यंतच्या या खात्याबद्दल आणि त्यांच्या एकूण शिक्षणाबद्दल अनेक वेगवेगळे वाद निर्माण झाले. या वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आज त्या ज्योतिषीकडे गेलेल्या आहेत. हे सगळं अनावश्यक वाटत नाही तुम्हाला? नाही, निश्चित या गोष्टीची काही गरज नाही आहे. खरं म्हणजे जर तुम्हाला योग्य पद्धतीने तुमचा कारभार करायचा असेल, मनुष्यबळ विकास मंत्रालय ज्याच्यामध्ये एकूणच भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयासंदर्भात चिंतन केलं जातं, ते खातं जर स्मृती इराणींकडे असेल तर त्यांनी त्या विषयावर काम केलं पाहिजे. त्या संदर्भात नवनवे निर्णय घेतले पाहिजेत, नवनवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसमोर आणले पाहिजेत. परंतु जर त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटत असेल तर त्यांनी त्या ज्योतिषाकडे खाजगी पद्धतीने त्या गेल्या असत्या तर आपल्याला कुणाला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे ज्योतिषाकडे जायचं किंवा आणखीन कुणाकडे जायचं. परंतु इथे ज्या पद्धतीने आज दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा या विषयावर मतप्रदर्शन केलंय ते बघितलं की हास्यास्पद वाटतं सगळं. मंदार, आपण सगळे पत्रकार आहोत आणि आपण सगळ्यांनी बातम्या दिलेल्या आहेत की विधानसभा निवडणूक नुकतीच झाली. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सकट भाजप असो किंवा शिवसेना असो या सर्वच पक्षांनी पितृपक्षामध्ये अर्ज भरला नव्हता. म्हणजे एकीकडे या सगळ्या पक्षांनी सामूहिक पद्धतीने त्यांचा या ज्योतिषावर, या शुभाशुभ सगळ्या संकल्पना आहेत या सगळ्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे कुणाला याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. सगळे राजकीय पक्ष एका माळेचे मणी आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या जाणीवा, राजू वाघमारे माझे मित्र आहेत, ते ज्या पद्धतीने आता म्हणत होते पण त्यांनी हात दाखवून अवलक्षण वगैरे सगळ्या ते बोलले. परंतु त्यांच्या पक्षाची, काँग्रेस पक्षाची जी निशाणी आहे हात, ही कशी मिळाली याचा अभ्यास केला पाहिजे. कारण इंदिरा गांधी एका संताकडे गेल्या होत्या आणि त्यांनी ते मौनात होते, त्यांनी हात दाखवला. त्यानंतर इंदिरा गांधींनी जाहीरपणे सांगितलं की त्यांनी हात दाखवला म्हणून आपण हात ही निशाणी घेतलेली होती. त्यामुळे अंधश्रद्धा याचं जाहीर प्रदर्शन करणं हे आपल्या राजकीय नेत्यांकडून सर्रास घडत आलेलं आहे. त्यांना काय सर्वसामान्य माणसांच्या भावनांची किंवा मतांची किंमत कधी असते असं आपल्याला दिसलेलं नाही. राजू वाघमारे पटकन. महेशजी जे म्हणतायत की त्याच्यात कितपत तथ्य आहे ते मला माहित नाही. तुम्ही आणि अभ्यास केला असं पाहिजे. नाही, अभ्यास आम्ही केलाय, पण त्याच्यामध्ये आमची निशाणी हात त्याच्यामुळे मिळाली हे म्हणणं सर्वस्वी चुकीचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी आपण ज्योतिष किंवा या स्वतःच्या भावनेचा विचार करतो आणि तुम्ही सार्वजनिक जीवनात ज्यावेळी वावरता
त्यावेळी तुमचं सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक जीवन हे वेगळं असलं नाही, पाहिजे. नाही, मग पितृपक्षात या एकाही प्रश्नावर- काँग्रेसच्या उमेदवारांनी काय अर्ज नाही, भरला काँग्रेस नाही? आणि इतर अनेक पक्षांच्या, मला वाटतं फक्त डाव्या पक्षांनी यावेळेला एकाने पितृपक्षामध्ये, नाशिकमध्ये एक बंड भरला आणि होता अजित पवारांच्या विरोधातल्या एका उमेदवारांनी यावेळेला भरला होता. अगदी म्हणजे महाराष्ट्रातली ही बोलकी परिस्थिती होती. गिरीश बापट, तुम्हाला हे गैर वाटत नाहीये का? मुळात ज्या पद्धतीनं त्यांनी जाऊन 4 तास या ज्योतिषांच्या सोबत त्यांचं भविष्य जाणून घेतलं, तुम्हाला हे गैर वाटत नाहीये? मला जरा वेळ द्या, मी जरा नक्की बोला. हा, मुळामध्ये मला जेव्हा IBM मधनं फोन आला की असा विषय आहे, तेव्हा मी म्हटलं की ह्या विषयावर काय चर्चा करायची आहे? हम्म. हा काही टीव्ही चॅनलवरच्या चर्चेचा विषय होऊ शकतो का, असं मी सांगितलं. हम्म. आणि मग ते मला कळालं की असा दिवसभर चॅनल चालू आहेत, बातम्या चालू आहेत, पट्ट्या चालू आहेत वगैरे. हम्म, 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 माझा पहिला आक्षेप असा आहे की तुम्ही सर्व चॅनलवाल्यांनी देखील हम्म. काही राजकीय प्रबोधन असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, याचं सादरीकरण, चित्रीकरण करा. हम्म. हे नको ते विषय कशा करता तुम्ही टीव्हीवर तुमचं आणताय? प्रबोधन लोकांच्या करण्यासाठी नको ते विषय तुमचं कसं प्रबोधन वाटतं करण्यासाठी तुम्हाला? करतो आम्ही हे. याच्यात प्रबोधन अहो याच्यात तुम्हाला काही असं शिकवण्याचा मला वाटत प्रयत्न नाही. करतोय आम्ही, दुसरं याच्यात काही नाही. राजकीय नाही याच्यात तुम्ही राजकीय हेतू साधताय. नाही, आमचा काय राजकीय राजकीय हेतू होतो? कसा आम्ही असू सर्व शकतो? राजकीय मी तुम्हाला पक्षांना दोषी सांगतो. ठरवतोय. तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पक्षाच्या एका माणसाने अर्ज भरला होता का? नाही अर्ज भरला नाही भरला नाही अहो, असं भरला कसं समजा. ते म्हणजे तो आमची विषय थोडं- नाही. आणि पण तुम्ही काय आहे की अंधश्रद्धेच्या नावाखाली माणसाची श्रद्धाच उडवून टाकताय. ते फार महागात नाही पण ते पडणार आहे कसं या उडून टाकतो ते देशाला. तरी आम्हाला समजून सांगा. कारण मूळ मुद्दा असा आहे की ज्योतिष आणि तुम्ही दैववादावरती म्हणजे विश्वास प्रत्येकाची ठेवायचा की चेष्टा नाही? मस्करीच लावली आहे ना आता. नाही, चेष्टा मस्करी कशी होते? तुम्ही चेष्टा मस्करी, तुम्ही म्हणजे जे कोणी अंधश्रद्धेचा पुळका घेऊन बोलतायत ना, हा. त्यांनी श्रद्धा विषयाची चेष्टा मस्करी लावली असं माझं मत आहे. नाही कसं पण श्रद्धा आणि कसं अंधश्रद्धा याच्यात जो फरक आहे, याचा अतिरेक सांगतो ना मी, याचा अतिरेक होऊ नये. मी अंधश्रद्धावाला नाही हे पण तुम्हाला सांगतो. माझं बिलाच्या वेळेचं भाषण करा, पण मी श्रद्धाळू आहे. कारण मानवी जीवनात प्रत्येक माणसाला कशावर तरी श्रद्धा ठेवावी लागते. कोणी दगडावर ठेव, कोणी धोंड्यावर ठेव, कोणी देवावर ठेव, कोणी व्यक्तीवर ठेव. मानव त्याच्याशिवाय जगू शकत नाही, कारण तो भावनिक नाही, प्राणी आहे. याच्याबाबत दुमत नाहीये. याच्याबाबत त्याच्या दुमत नाही. मर्यादा आहेत. नाही अगदी निधर्मीवादाच्या बद्दलची चर्चा नाहीये. ही जी चर्चा आहे ती ज्योतिषाच्या संदर्भातली आहे. ज्योतिष तुम्ही उद्या स्वतः ज्योतिषाच्या संदर्भात मी सांगतो. हा. आणि म्हणून मला असं वाटतं की आज मंत्री महोदय स्मृती इराणी जी गेल्या, त्यांनी का अधिकृत पेपर देऊन तुम्हाला बातम्या दिल्या का हो? आता हे व्हॉट्सअप आणि याच्यामध्ये नाही, आम्हाला चॅनलच्या कुठलीच समोर बातमी गेला. अधिकृत मिळत नाही. आम्हाला बातम्या काढाव्याच लागतात. गिरीशजी तुम्ही तुम्ही काढतच असतात. अहो पण चॅनलच्या समोर तुम्ही गेल्या काढत असता ना, बातम्या. सर्व कॅमेऱ्यांच्या समोर त्या गेल्या. गिरीशजी सगळ्यांच्या समोर गेल्या ना त्या. मग त्याची चर्चा होणार नाही का? हो गेलो ना. हा, मग. पण माझं म्हणणं हा चर्चेचा विषय का हो? नाही, का नसावा? मला का तर नसावा? अजिबात हा वाटत नाही. चर्चेचा तुमचं विषय का प्रबोधन नसावा? करण्याची वेळ का आलेली असावं आहे ना. सांगा? का नसावा? मुळात असं नाही, आहे मूळ मुद्दा की मला मंदार वाटतं मला बोलू दे एक याच्यापेक्षा मिनिट. चॅनलवर बापट साहेब चांगली एक मिनिट मी बोलतो. आपण पुण्यामधले आहात. ज्या पुण्यामधून या विवेकवादाची पहिली दिंडी निघाली, गोपाळ गणेश आगरकरांनी जी सर्वसामान्य माणसाच्या जागृतीची ज्योत पेटवली, त्याच्या आधी महात्मा फुलेंनी तिथे जी प्रेरणा दिली सर्व समाजाला, आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी असं बोलू नये ना. मी नाही, तुम्ही त्या अर्थाने घेऊ नका. मी काय सांगतोय की आजकाल तुम्ही राजकीय नेत्यांच्या व्यक्तिगत जीवनाचं जे सादरीकरण करतायत ना, हे मला बरोबर नाही वाटत नाही, तुम्हाला बरोबर नसेल वाटत. आणि अजिबात नाही आपण एक वाटत. एक उदाहरण मला घेऊया. मला कदाचित स्पष्टपणे काही मांडू उदाहरणं द्या. चुकत असतील. एक मिनिट, काही उदाहरणं कदाचित चुकत असतील, माहित नाही आहेत. नाही, सगळी हे तर माध्यम उदाहरण मला आज आहेत. अजिबात- जगडवेळ पसार आहे आणि म्हणून मी माध्यमांचा. खरं पण येणार आजचं नव्हतं हे जे चॅनलवर. उदाहरण आहे, आपण आजच्या पण मी उदाहरणाच्या एवढ्या बद्दल करता बोलूया. चॅनलवर आलो की माझ्यासारखं अनेकांचं मत आहे. लोक म्हणतील आपलं मत बापटांनी मांडलं म्हणून मी आलो. नाहीतर ह्या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवणे असं मला वाटतंय. नाही हा वेळ चर्चेचा विषयच नाही. नाही. त्याच्यापेक्षा तुमच्याकडे महाराष्ट्रातले अनेक ज्वलंत विषय ते आम्ही आहेत. आणतोय. गिरीजी त्याला राजकीय गिरीजी रंग असतो. अशा चर्चा चॅनलवर घडवायच्या. मला नाही. काही हे बरोबर नाही नाही वाटत. म्हणजे ही सोयीची नाहीये भूमिका तुम्हाला, म्हणून असं तुम्हाला वाटतंय का? ते मला काय गैरसोयीची असण्याचं कारण आहे. तुमच्या पक्षाला आता असू काय शकेल. फार मोठं आकाश पाताळ एक झालंय यांनी. नाही एका का नसावं? मंत्र्यावर हा टीका करण्याची संधी सार्वजनिक या आयुष्यातली एक व्यक्ती आहे. सगळ्यांना मिळते. एवढंच माझं त्याला महत्व नाही आहे. गिरीजी, तुम्ही एवढं तरी मान्य कराल असं का त्यांनी सार्वजनिक अहो, आयुष्यामधली एक स्मृती व्यक्ती इराणींनी असं आहे? सांगितलं का की मी ज्योतिषशास्त्र अभ्यास याच्यात घालते म्हणून पहिलीच्या पुस्तकात
काही नाही त्या बोलल्या. नाही नाही त्यांचा काही बोलणार नाहीत हे कौटुंबिक कशावरून हो? कार्यक्रम कारण असेल. आजची जी परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी अजिबात नाही. आतापर्यंत मनुष्यबळ विकास मंत्री या पातळीवरती या पद्धतीने जात नव्हते कधी. आता ते जायला लागलेत, याचं समर्थन अहो, आपण तुम्हाला करायचं तर का? आता मुरली मनोहर जोशी बळ मंत्री होते, त्यांचं तुम्ही मग याच्यात तर तुम्हाला रोज 24 तास हेच दाखवावं लागलं हो. असतं. असं नाहीये. नाही ना, बरं झालं ते नाही आहेत आता. तुम्हाला नाही ते सोडून द्या, तो काय आजचा विषय नाही. हो. पण मुरली मनोहर जोशींची ह्याच्यातली मतं स्पष्ट आहेत. त्यांनी पार्लमेंटमध्ये त्यांनी मांडली. प्रयत्न केला होता त्यांनी ना तो लिखाण ज्योतिषशास्त्र केलेलं आहे. अभ्यासक्रमात आणण्याचा. त्यांनी भविष्य हे शास्त्र आहे हे त्यांचं म्हणणं आहे. नाही मग पुन्हा हे शास्त्र आहे किंवा नाही हाच मुद्दा आहे ना. या निमित्ताने किमान हा प्रश्न चर्चेला येतोय, हे तोच कोणी प्रश्न तुम्ही आम्ही का मी आणतोय. ठरवायचं का? हे ठरवायचं कोणी एकदा. हे कोणी एकदा बरं तुम्ही ठरवायचं, सांगा हे कोणी ठरवा. ठरवायचं, तुम्ही सांगा कोणी ठरवायचं. मला वाटतं काही ठरवण्याची गरज नाहीये. हे काही याचा कोणाला त्रास नाहीये. नाही नाही असं नाही. हे बघा आपल्या सोबत आता राशी स्मृती इराणी चक्रकार गेल्याने काय कोणाची हानी झाली? नाही नाही राशी हे बघा, चक्रकार मी स्मृती इराणीची अहो बाजू अनुकरण घेत होतं ना, नाही. अनुकरण त्या होतं ना गेल्या गिरीशजी. नसत्या, ऐका ना, स्मृती इराणी गेल्या नसत्या तर बरं झालं असतं मला वाटतं. हा. कारण ते उगाच प्रतिमा या चॅनलच्या माध्यमात नाही. त्यांना जायचं होतं तर हा त्यांच्या जीवनातला खासगी बाब आहे. ते कुटुंबाबरोबर गेल्या होत्या. अनेक लोकांना असं वाटतं आपण डॉक्टरकडे जातो, भविष्यातलं काय विचारायला, माझ्या तब्येत अशी तशी. तसं काही लोकांना ही सवय असते, छंद आहे हा. तो सांगा मला पुढच्या याच्यात मला काही शारीरिक दृष्ट्या होणार आहे का, अमुक आहे का. त्या गेल्या, त्यांनी काही देशाच्या राजकारणाच्या आणि त्यांच्या खात्याच्यावर काही परिणाम झाला का? काही फार? एकच पण मिनिट इतकं पुन्हा असं काही मोठा आकाश पाताळ एक करायचं, हे मला तर काही कळतच नाही सध्या काय चाललंय. नाही, सध्या काय चाललंय आम्हाला सुद्धा कळेनासं झालंय. गिरीशजी आम्ही परत तुम्हाला काही प्रश्न या संदर्भातले विचारू. महेंद्र दातरंगे तुम्हाला पुन्हा थेट प्रश्न हाच विचारा, विचारायचा आहे. विचारा तुम्ही काय? कुठल्या आधारावर म्हणताय की ज्योतिष हे शास्त्र नाहीये? कारण तुम्ही थोतांड म्हटलंय, शास्त्र नाहीये म्हणताय. आता गिरीश बापट म्हटले की छंद म्हणून ते गेलेले आहेत तिकडे. ज्योतिष हे शास्त्र आहे असं आहे, ह्याच्यात काही नाही घटनेत काही उल्लेख नाही, गिरीशजी मी कायद्यात नाही. महेंद्र दातरंगे आपल्या त्यामुळे सोबत याचा आहेत. अभ्यास केला पाहिजे. महेंद्र दातरंगे की आपल्या सोबत आहेत, ते एका म्हणतायत, सरकारी आपण त्यांना ठरवा. विचारूया. गिरीशजी गिरीशजी तुम्ही बोलले मगाशी. हम्म. नाही नाही गिरीशजी तुमचं बोलून झालंय आणि आपण प्रोटोकॉलही पाळू द्या. एक महत्वाची गोष्ट अशी की फलज्योतिषे शास्त्र असं कुठलं कशाच्या आधारावर ते म्हणतात? कारण जगभरातल्या 118 शास्त्रज्ञांनी हे जाहीररित्या सांगितलेलं आहे, पत्रक काढलेलं आहे की फलज्योतिषे शास्त्र आहे असं म्हणण्याला कुठली जागा नाही. ते शास्त्रज्ञ काही अंधश्रद्धा निर्मूलनवाले कार्यकर्ते नव्हते. ते विज्ञानाच्या तटस्थ भूमिकेमध्ये सत्याचा शोध घेत होते आणि सत्याचा शोध घेताना त्यांच्या सहज लक्षात आलं की हे प्राचीन काळातला आलेला जो काही भाग आहे हा फक्त निरीक्षण आणि अनुमान याच्याच आधारावर आहे. पण प्रयोग आणि निष्कर्ष ह्या विज्ञानाच्या ढोबळमानाच्या चौथ्या पायरीला तो उतरलेलाच नाहीये. त्यामुळे फलज्योतिष्य शास्त्र नव्हे, ते थोतांडच आहे, ती अंधश्रद्धा आहे. आणि त्या अंधश्रद्धेवर आता भारतामध्ये जवळपास कोट्यावधीचा टर्नओव्हर होतो आहे. त्यामुळे प्रत्येक श्रद्धा जी तुम्ही म्हणता ती श्रद्धा हा भाग माणसाच्या भावनेचा आहे, हे मान्य आहे, ते संविधानाने आपल्याला दिलंच आहे. परंतु आपण कशाचा आधार घेतोय ह्याचा रॅशनली आपण विचार करायला हवा. आणि जर व्यक्तिगत पातळीवर ते तसं करत असतील तर तो भाग आलायदा. परंतु ते एक मिनिस्टर म्हणून ज्यावेळेस असा तुटका आणि अंधश्रद्धेचा आधार घेता तर ते निषेधार्ह आहे, आक्षेपार्ह आहे आणि ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे. हे गिरीश बापटांनी लक्षात घ्यावं. याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो की गिरीश बापट पुण्याचे आहेत आणि पुण्याने आतापर्यंत 20 तारखेला 15 महिने झाले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून सुद्धा पुण्यामध्येच झालेला आहे. पुणे तिथे काय उणे हे सुद्धा तपासण्याची वेळ आलेली आहे. पुण्यामध्ये सगळी बुद्धिमत्ता आहे आणि ती सगळी सवर्णांचीच आहे. ही सुद्धा एक निखालसपणे अंधश्रद्धा आहे आणि त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. ही नाही नाही एक मिनिट महेंद्र दातरंगे आपण विषयाला धरून बोलूया. नाही नाही महेंद्र दातरंगे आपण विषयाला नाही नाही सवर्ण दलित हा विषय नाहीये. एक अजेंडा आहे, एक- तो लोकांच्या पुढे वेगवेगळ्या नाही अजेंडा माध्यमातून प्रत्येक जण मांडायचा. आपापला आणतोय. पण याच्या महेंद्र पलीकडे काय दातरंगे आहे? एक मिनिट महेंद्र दातरंगे तुम्ही 2 मिनिटं मला थांबा. सांगा ना, आपण विषयांतर दातरंगे. नको करायला, आता विषयांतर इथे नको सवर्ण आणि करायला. दलित हा काय प्रश्न आला? हा प्रश्न नाहीच पण आहे, ते बरोबर तुमच्या आहे. डोक्यात जो आहे ना विषय तो
हा नाही नाही, बरोबर आहे, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण महेंद्र दातरंगे, आपण या विषयाला धरून बोलूया. विषयाच्या संदर्भामध्ये पुन्हा राशीचक्रकार शरद उपाध्याय हा, आपल्यासोबत बोला आहेत. बोला. तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे. म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलात की हस्तसामुद्रिक तितकंसं काही विश्वासार्ह नाहीये, ज्योतिष कदाचित अजून असेल असं तुमचं म्हणणं आहे. आणि खरं तर तुम्ही मनोरंजन सुद्धा त्या निमित्तानं राशीचक्राच्या माध्यमातून अनेकदा केलेलं आहे आणि हजारो लोक त्याच्यात सुकावलेले आहेत. जो छंद हा शब्द वापरला गिरीश बापटांनी, त्या अर्थाने कदाचित अनेकांना जाऊन बरं वाटत असावं ते सगळं. पण तुम्ही कधी ही असं सांगितलं नाही की बा कन्या राशी ह्या दिवशी अमुक अमुक वेळेला असं असं होईल, असं काही सांगितलेलं नाहीये. पण किमान राष्ट्रपती होणार अशा पद्धतीची ज्यावेळेला अजिबात एक एक मला दातरंगे म्हणतो तो एक पॉइंट इतका पटतो, वैयक्तिकरित्या तुम्ही जा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण चॅनलवर न्यूज येण्या इतपत ती गर्दी, तुमच्यावर कार्यकर्ते, तो जो कोणी ज्योतिष आहे तो तुम्हाला पुन्हा इंटरव्ह्यू देतो. आणि फार सुंदर पॉइंट दातरंगेने सांगितलं की अनुकरण करतात लोक. आणि आज थोडंसं बोलू नक्की नक्की प्लीज. की आज इतकी वाईट परिस्थिती आहे की ज्योतिषी लोक कशा प्रकारे फसवाफसवी करतात हे आपल्या लोकमतच्या कालदर्शिका हे जे नवीन कॅलेंडर बाहेर पडले त्याच्या पहिल्या पानावर माझा लेख आहे. लोक म्हणाले तुम्ही या क्षेत्रात असून असे कसे, म्हटलं या क्षेत्रात मी संशोधन करत गेलो. ते शास्त्र आहे असं म्हणतात, पण 3 ज्योतिषांकडे तुम्ही 3 वेगवेगळ्या जा, कोणाचंही रिडिंग अॅक्युरेट येत नाही. शास्त्र म्हटल्यानंतर आपल्याला डॉक्टर लोकांची जर टॅली होतात की नाही. आज लोक 2 पुस्तकं वाचतात, वाटेल तशी फसवाफसवी करतात. जो येईल त्याला कालसर्पकर, नारायण डुबळीकर, त्रिपिंडीकर, रत्न वापर, तीर्थक्षेत्रातले भटजी यांच्या सामील ज्योतिषाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. त्याच्या नावावर अकाउंट उघडला जातो. ज्योतिषी तिकडे त्यांना कालसर्प करायला पाठवतो, त्याच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करतो. हे राजरोज चाललंय आणि हे मी त्या कालदर्शिकेमध्ये पहिल्या पानावर लिहिलंय. ज्योतिषशास्त्र खरं खोटं लांब राहू दे, आज ह्या नावावर प्रचंड मानसिक त्रास लोकांना होतोय. आपण कधी चेंबूरच्या प्रियदर्शनी इमारतीत गेलात, तिथे 11व्या मधल्यावर एक ऑफिस आहे. तिथे एक अतिशय सुंदर 6 फुटांचा हँडसम मुलगी सायंटिस्ट आहे. तिला एका ज्योतिषाने सांगितलं तुझा मृत्यू रस्ता क्रॉस करताना होणार आहे. आता ती पण वेडी आहे, ज्योतिषी का ब्रह्मदेव आहे का, पण तिच्या मनावर एवढा परिणाम झाला 4 पावलं चालायची आणि मागे यायची. तिचं नाव सांगण्याचं मोह होतं, तिने परवानगी दिली नाही. पण त्या ठिकाणी मी स्वतः पाहिली तिची अवस्था. हे एक नाही आहे, रोजच्या रोज मंडळी जो मला भेटतात त्याला कुंडली लांब होते. मला त्या समस्या बघून त्या अर्थाने हे शोषण कसं आहे, भूतांड का आहे, हेही आपण अगदी प्रत्यक्ष राशीचक्रकार शरद उपाध्याय यांनी सांगितलेलं आहे. गिरीश बापट, तुम्हाला आणखीन काही प्रश्न थेट विचारायचे आहेत आम्हाला एका ब्रेक नंतर? राजकारण्यांचं वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन वेगळं असू शकतं का, जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय त्याबद्दल आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. स्मृती इराणींनी ज्योतिषांना दिलेल्या भेटीवरून आपण चर्चा करतो. ही चर्चा कितपत वाजवी आहे, कितपत या चर्चेमध्ये आपण वेगवेगळे मुद्दे आणतोय, याच्या अनुषंगाने या चर्चेच्या अवतीभोवती आपल्याला काही प्रतिक्रिया मिळत आहेत प्रेक्षकांच्या. बेधडक प्रतिक्रिया आहेत. अविनाश बिडनूर म्हणतात, जर शिक्षण मंत्रीच आपलं भविष्य ज्योतिषाकडे हुडकतायत तर मग विद्यार्थ्यांनी ते कुठे हुडकायचं. स्वप्नील कडे म्हणतात, ज्योतिषाकडे जाणं काही गुन्हा नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि साकेत गांधी म्हणतायत, त्या आपल्या खाजगी आयुष्यात काय करतात यावरून इतकी खलबत कशाला. या व्यतिरिक्त आणखीन एक प्रतिक्रिया अमर पाटील हे म्हणतात, हा मूर्खपणा आहे, त्या अमेठीतून निवडणूक हरणार हेही ज्योतिषांनी त्यांना सांगितलं होतं का. अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गिरीश बापट, तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की एका मोठ्या पदावरची व्यक्ती ज्यावेळेला अशा प्रकारे काही गोष्टी करते त्यावरनं तुम्हाला वाटत नाही का की अनुकरण होतं समाजाचं. या अनुकरणातनं आता खुद्द शरद उपाध्यायांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे पिळवणूक होते, कशा प्रकारे शोषण होतं आणि अजून ज्योतिषाला पूर्णतः कुठली मान्यता नसताना या सगळ्या गोष्टी घडताना आपल्या समोर येत आहेत. तुम्हाला यात अजूनही काही गैर वाटत नाहीये का? असं आहे, मला गैर वाटतं का नाही हा मुद्दा नाही आहे. मी काही ज्योतिषाकडे कधी जात नाही, गेलो नाही किंवा माझी कुंडली हात दाखवला नाही. मला तर व्यक्तिगत जीवनातही आवडत नाही, तुम्हाला सांगतो. पण आता काय झालंय की एखाद्या विषयाचं स्तोम आणखीन असं काही मांडायचं जे आता सध्या चालू आहे ना, ते काही बरोबर वाटत नाही. आता मी तुम्हाला शरद उपाध्यायांचं सांगतो. माझे मित्र आहेत चांगले, माझे शेजारीच राहतात. निवडणुकीच्या वेळेला त्यांनी माझ्या मतदारसंघात ह्या मानकरांचं मी तुम्हाला माझ्या फेसबुक ह्याच्यावर तर दाखवतो की मानकर हे निवडून येतील असं भविष्य मानकरांनी छापून आणलं असेल किंवा त्यांनी सांगून आणलं असेल. आता काय झालं रिझल्ट तुम्हाला माहिती आहे की मानकरांचं डिपॉझिट गेलं, मी निवडून आलो. मुद्दा तो नाही. मानकर हे माझे गुरुबंधू आहेत आणि मानकरांच्या बाबतीत कुठलाही कधी, कारण मी कोणाचंच वर्तवत नाही,
त्यांनी छापला माहिती ते माझे गुरुबंधू आहेत, त्यांनी बाकी वर्तवलं असेल कुठलाही तुमच्या संबंध नावाने. त्यांचा कधी उपाध्ये आला साहेब, माझं नाही. काही त्यांनी तुमच्यावर- पत्रिका दाखवली माझं नाही, मी काही तुमच्यावर राग बोललो नाही, नाही. माझं प्रेम आहे. हा माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझा राग नाहीये तुमच्यावर. हो नाही नाही, प्रेम तर मी अनुभवतोच आहे तुमचं. तुमच्या नावाने त्यांनी केलं असेल, हा शक्यता आहे. ते शक्यता आहे. आणि गिरीश, आपल्या कारण एरियात सुद्धा तुमच्यावरही आम्ही लोकांचा कार्यक्रम विश्वास केला आहे. होता. हा. तुमच्याकडे लोक रास बघून किंवा असे येतात ना मार्गदर्शनाला. नाही, मी हे एक फक्त वेगळं शास्त्र मनोरंजनासाठी असेल. कार्यक्रम मला करतो त्याच्यात होतो. जायचं नाही उपाध्ये साहेब. हा? तो मी येतो तुमच्या कार्यक्रमाला नेहमी, मला हो. आवडतो तो कार्यक्रम, तो काही मुद्दा नाही. ठीक आहे. आता मुद्दा एवढाच आहे हा. की सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन वेगवेगळ्या स्तरावर माणसं असतात. आता ते कुटुंबासमवेत गेल्या होत्या. आम्ही पण अनेक ठिकाणी कुटुंबियांसमवेत अनेकांना भेटायला जातो, दर्शनाला जातो. ज्येष्ठ लोक असतात, त्यांच्याबद्दल आदर असतो, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला जातो की आम्हाला एक आनंद वाटतो की या मोठ्या माणसाला आपण भेटलो, काय त्याच्यात बाकी हेतू नसतो. आता समजा त्यांचे कुटुंबीय तिकडे गेले, आधी जात होते का नाही मला माहित नाही, पण समजा गेले तर गैर काय त्याच्यात. आता गैर एवढंच आहे की हे कार्यक्रम बघून कोणीतरी लगेच व्हॉट्सअपपर्यंत फोटो बघून सगळ्या देशभर त्याचं चित्रीकरण टाकलं. हे आता चांगलं का वाईट ते आणखीन करू. मला असं वाटतं की राजकीय जीवनामध्ये त्यांच्या विचारप्रणालीला, त्यांच्या पक्षाला आणि त्यांचं उत्तरदायित्व आहे जनतेला, त्याच्या बाबतीत त्या चांगलं काम करतायत. त्याच्या शिक्षणाचा मुद्दा मी आता काढत नाही, कारण त्याच्याही माझ्याकडे उत्तर आहे, आपण तो नंतर बोलू कधीतरी. पण व्यक्तिगत जीवनात देवदर्शनाला गेलो, कोणाचा आशीर्वाद घ्यायला गेलो, गेल्या भविष्य विचारायला गेल्या, उत्सुकता असते, उत्कंठ असते माणसाला. कोणतरी कधी सांगितलं असतं तुला काय हे होईल ते होईल, माणसाचं मनस्थिती बिघडते, जाऊन आलं समाधान झालं. हे तर व्यक्तिगत पण जीवनात हे इतकं सहज घ्यायचं का? कारण मूळ मुद्दा गिरीशजी असा आहे, गिरीशजी असा मुद्दा आहे की देशातलं अत्यंत सन्मानाचं आणि महत्वाचं पद मानलं गेलं ते मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि मंत्रीपद त्यांच्याकडे आहे. वयाच्या 38व्या वर्षी त्यांना हे मंत्रीपद मिळाले. महेश, तुम्हाला असं वाटत नाही का की ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे? कदाचित त्यांना अजून जे काय हवं असेल याच्याकडे जरा मंदार आपण वेगळ्या नजरेने बघूया. एकूणच माणसाच्या मनामध्ये आदिम प्रेरणा आहेत काही आपल्या, त्यामध्ये भूतकाळाचं ओझं आणि भविष्य काळाबद्दलची उत्कंठा ही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असते. आणि त्यामुळे असेल कदाचित गेल्या अनेक पिढ्यापासून वेगवेगळ्या शुभशकुनांची किंवा अपशकुनांची मालिका, वेगवेगळे तोडगे आणि वेगवेगळ्या प्रकारची भविष्य कथनाची शास्त्र जगभरात विकसित झालेली दिसतात. तुम्ही आफ्रिकन वुडू परंपरा घ्या किंवा वेगवेगळ्या अमेरिकन रेड इंडियन्स लोकांमधल्या परंपरा घ्या, ह्या सगळ्या अशा माणसाच्या उत्कंठेवर आधारित आहेत. त्यामुळे त्या उत्कंठेपासून स्मृती इराणी या वेगळ्या असाव्यात असं आमचं म्हणणं अजिबात नाहीये. परंतु जर तुम्हाला केंद्र शासनामध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या खात्यावर तुम्ही तिथे बसलेले आहात आणि तुमच्याकडे जर भारतातील समस्त तरुणांच्या शिक्षणाची जबाबदारी असेल, तर तिथे तुम्ही कशा प्रकारचा आदर्श निर्माण करता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. गिरीश बापट यांच्या मनामध्ये किती एकूण स्मृती इराणींच्या कामाबद्दल किंवा वेगळी भावना असेल ती आपण समजू शकतो, परंतु इथे स्मृती इराणींचं पाऊल चुकलेलं आहे. त्यांनी ही ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी आपली उत्कंठा व्यक्त केली, कारण आपली उत्कंठा कुठे व्यक्त करायची याला सुद्धा काही नीती नियम आहेत, काही बंधन आहेत. नक्की. पण ह्याला व्यक्तिगत आयुष्य कशावरून म्हणायचं डॉक्टर राजू वाघमारे? कारण अशा पद्धतीनं त्यांनी इतक्या मोठ्या पदावरनं केलेली ही गोष्ट आहे, ते पद तर त्यांच्यापासून बाजूला जाऊ शकत कसं नाही. आहे मंदारजी की ज्यावेळी माझं काय सार्वजनिक म्हणणं आहे, जीवनात व्यक्तिगत एवढे ऐका जरा मंदारजी, हा मंदारजी, त्याला व्यक्तिगत एवढ्या करता म्हणायचं की त्या कुटुंबियांसमवेत गेल्या होते त्यांच्याकडे, याच्याही आधी गेले असतील किंवा त्यांच्या कुटुंबातले कोणी जात असतील, आणि म्हणून त्याची मर्यादा त्यांच्या घरी जाऊन आले एवढ्या पुरतीच आहे. देशाच्या सगळ्या चॅनलवर चालवणे इतपत त्याचं काही नाही, महत्त्व आहे मला मुळातच वाटत नाही. त्यात ज्योतिष आपण ते महाराजांनी एवढ्याशा गोष्टीला असं काय हायलाईट नाही, करतो, नाही, highlight असं आणि करतो स्वरूप कारण आणतो की आता महत्त्वाचं आहे. काय होणार या कारण- देशामध्ये. हा काय आहे की बापट साहेब, आपण दोन्ही बाजूनी बोलताय बोला की ज्यावेळी काय दोन्ही बाजू ज्यावेळी आपण मीडियावर आरोप करतो की त्या कुटुंबासमवेत गेल्यात हो. आणि मीडियाने ते दाखवण्याचा प्रयत्न केला, ही ज्यावेळी बाजू तुम्ही म्हणता, हो. मग ज्यावेळी प्रचाराच्या वेळी मोदीजी त्यांच्या आईच्या वाढदिवसासाठी गेले आणि तो संपूर्ण भाग मीडियाने ज्यावेळी टीव्ही चॅनलवर दिवस रात्र दिसत होता, त्यावेळी कुठचा बीजेपीचा नेता हे म्हणाला नाही की ते मोदींचं व्यक्तिगत आयुष्य आहे, त्यांच्या आईला ते भेटायला गेले, ते मीडियावर कशाला दाखवता. म्हणजे कसं आहे की सोयीप्रमाणे आपण व्यक्तिगत
आणि सार्वजनिक हा प्रकार करू नाही नये. नाही, अजिबात नाही. ज्यावेळी मला बोलू द्या असं बापट आहे साहेब, की त्या बापट साहेब मला वेळेला- बोलू द्या एक मिनिट. बोला काय बोला, आहे बोला, की बोला, ज्यावेळी बोला. माणूस निवडून येतो आणि तो एखाद्या पदावर ज्यावेळी केंद्राचा मंत्री बनतो त्याच वेळी मला तरी असं वाटतं की त्यांचं वैयक्तिक आयुष्य जे आहे हे संपलेलं आहे, पक्षाचं आयुष्य आहे ते संपलेलं आहे आणि या समस्त देशाच्या नागरिकांचे ते प्रतिनिधी आहेत. मग तुम्ही ज्यावेळी तुमचं वैयक्तिक आयुष्य जे म्हणता ते तुमच्या 4 घराच्या भिंतींच्या आत तिथे मीडिया जाऊ शकत नाही, पण ज्यावेळी ती व्यक्ती तो मिनिस्टर भले तो कुटुंबासमवेत या 4 भिंतीच्या बाहेर पडतो ते त्याचं आयुष्य हे नक्कीच, सार्वजनिकच अगदी असतं. अगदी थोडक्यात पुन्हा- त्याच्यामुळे त्याचं आयुष्य व्यक्तिगत असूच शकत नाही. आणि जर त्या गेल्या आणि त्यांनी स्वतःचा हात दाखवून हे जे अवलक्षण करून घेतलेलं आहे ते निषेधार्थ आहे की ज्यावेळी तुम्ही तरुणांना हे दाखवता की भविष्य आणि एक भविष्यवाला तुमचं पुढचं फ्युचर सांगू शकतो, तर मग तुम्हाला कॉलेजला आणि शाळेत जाण्याची गरज काय? मग नाही, नक्की तुम्ही नक्की शरद ग्रह- उपाध्ये अगदी ग्रह अगदी आणि थोडक्यात ज्योतिषवाल्यांकडे जा. तुम्ही एकीकडे म्हणता की तुम्ही मनोरंजन, तुम्ही खरं बऱ्या अर्थाने पॉप्युलर केलेलं आहे, अगदी लोकप्रिय झालेलं आहे राशीचक्र, आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भविष्यावरती भाबडेपणाने माणूस विश्वास ठेवतो ही सुद्धा वस्तुस्थिती आजच्या जगातली. कारण अशा पद्धतीनं त्याला कुठेतरी एक आशावाद त्याच्यातनं मिळत असतो. पण तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमधलं जे शोषण आहे, ज्या पद्धतीचं थोतांड आहे, इतक्या मोठ्या पदावरची जर का व्यक्ती आणि त्यातही इतक्या तरुण आहेत, युवा नेते आहेत, त्या 38 वर्षाचं राजकारणातलं वय आहे आणि त्याच्यात त्यांना मिळालेलं हे पद आहे, अशा वेळेला त्यांनी ही गोष्ट करणं ही सर्वथा चुकीची आहे असं सातत्यानं आपण म्हणतो. त्यावेळेला त्याच्यात गैर काय, तुम्हाला काय वाटतं? अगदी नाही, काही गैर नाही. आणि मुख्य म्हणजे एक साधा विचार करावा बुद्धिमान माणसाने. आपण डॉक्टरांकडे काय सगळ्या नातेवाईकांना घेऊन जातो का? सगळ्यांसमोर तपासतो का? मग सगळ्यांना घेऊन ज्योतिषाकडे जाणं हा एक काय प्रकार आहे शोधला पाहिजे. तो ज्योतिष जो हातावर न सांगतो 5 वर्षांनी तुम्ही राष्ट्रपती होणार. राष्ट्रपती असं कुठे लिहिलेलं असतं करतलावर? काहीतरी कुंडलीमध्ये योग तरी अधिकारी वगैरे काढता येतील. म्हणजे करतल बघणं, हात सुद्धा म्हणत नाही आपण, करतल पाम, याच्यावरून कधी हे कळत नाही की तुम्ही पंतप्रधान आहात का राष्ट्रपती आहात. आणि त्याला 4 तास आम्हाला जर मिनिस्टरला भेटायचं असेल तर 1 मिनिट आम्हाला मिळत नाही, पण त्यांनी 4 तास त्याच्यासाठी काढले. याचा नको विचार करायला. नक्की वेळेचा अपव्यय सुद्धा आहे, यामध्ये काही शंका नाही. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर आणखी महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. बेधडकमध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील या कार्यक्रमाच्या अवतीभोवतीच्या, त्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. #बेधडक फेसबुक आणि ट्विटरवरती या प्रतिक्रिया येऊ द्यात. आम्ही त्यातल्या काही प्रतिक्रिया सार्वत्रिक ज्या असतील त्या तुमच्यासमोर मांडणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. स्मृती इराणींनी जी काही भेट दिलेली आहे ज्योतिषांना त्यावरून आपण चर्चा करतोय. वाद निर्माण निश्चित झालेला आहे. हा वाद कितपत योग्य आहे त्याबाबत आपण आणखीन पुढची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी काही प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत. मनोज जाधव म्हणतात 5 वर्ष देश ज्यांच्या हातात दिलाय आणि मंत्री आपला हात ज्योतिषाला दाखवत आहेत हे काही खरं नाहीये. शेख हाजी म्हणतायत विज्ञानाच्या युगात मनुष्यबळ विकास मंत्री ज्योतिषाकडे जातात हीच मोठी शोकांतिका आहे. आणि सागर राजपूत म्हणतायत नेत्यांना खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य नसतं, त्यांनी जबाबदारीनंच वागलं पाहिजे. अर्थात प्रतिक्रिया देण्यासाठी आणि काही प्रश्न विचारण्यासाठी गिरीश बापट आत्ता या कार्यक्रमामध्ये नाही आहेत. त्यांना दुसऱ्या एका कार्यक्रमाला जाणं गरजेचं असल्यामुळे ते या कार्यक्रमामध्ये नाही आहेत. पण पुन्हा महेंद्र दातरंगे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सातत्यानं तुम्ही ज्योतिषाला विरोध करत आलेला आहेत, पण जो एका मगाशा प्रेक्षकांनी सुद्धा विचारलेला प्रश्न होता की गुन्हा काय, म्हणजे जर हे शास्त्र नसेल ते थोतांड आहे आणि अशा पलीकडे जाऊन जर गुन्हा काय, अशा पद्धतीचा अजूनही काही प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत. तुमचं याच्यावरती नेमकं काय मत आहे? ज्योतिष जर का थोतांड असेल, शास्त्र नसेल, तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आणण्यासाठी तुम्ही काही काम करताय किंवा नाही करत? नाही नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. परंतु एक लक्षात घ्या की भारतीय संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती हे एक मूल्य मानले गेलेले आणि त्याचबरोबर शैक्षणिक गाभा घटकामध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन हे एक महत्त्वाचं मूल्य मानलं गेलेलं आहे. आणि या अशा घटनेमुळे त्याला सरळ छेद दिला जातो, भारतीय संविधानाचा अवमान केला जातो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला छेद दिला जातो. हे निषेधार्ह नाही आहे का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की अजूनही आपल्या कायद्यामध्ये ज्योतिष्य पाहणं आणि ज्योतिष्य सांगणं हा गुन्हा नाहीये. खरं तर तो सांगणं हा गुन्हा ठरवायला हवा आणि मूलतः ग्राहक पंचायतीच्या अखत्यारीमध्ये ज्योतिष्य हा विषय आणायला हवा. म्हणजे जर एखाद्या
ज्योतिषाने एखाद्याचं भविष्य वर्तवलं आणि ते जर त्याच्या पद्धतीने योग्य आलं नाही किंवा चुकीचं आलं तर त्या ज्योतिषाला त्यांनी कोर्टामध्ये ग्राहक पंचायतीमध्ये खेचलं पाहिजे आणि त्याला जाब विचारायला पाहिजे. जसं की डॉक्टरांच्याकडनं हलगर्जीपणा म्हणा किंवा अनावधानाने जर नाही, काही नक्की म्हणजे प्रॉब्लेम कुठेतरी आला जबाबदारी तर पाहिजे, आपला सामाजिक संविधान जबाबदारी असं त्यांना सांगतं, पाहिजे. तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे, त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. शरद उपाध्ये, दातरंगे तुम्हाला थोडं थांबवतो याच्यासाठी की वेळ कमी आपल्याकडे चर्चेला. अगदी थोडक्यात पुन्हा शरद उपाध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जसं त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी जबाबदारी नाहीच आहे या सगळ्या व्यवसायाला, म्हणजे ज्योतिष हा करोडो रुपयांचा व्यवसाय आज झालेला असताना जबाबदारी नाही, आणि अशा वेळेला इतकी जबाबदार पदावरची माणसं त्याच्यावरती विश्वास ठेवताना दिसतात. त्याचं कुठे ना कुठे अंधानुकरण होतं समाजामध्ये. आणि तुमच्या सुद्धा बाबतीमध्ये, कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर मजा येते, लोकांना बरं वाटतं, पण त्यावरून तुम्हाला असं वाटत नाही की त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी गैरसमज लोकांचे अजून वाढत नाही, असतात? अगदी बरोबर आहे. सुरुवातीला हा प्रश्न मला कोणी विचारला होता, पण मी प्रयोगाच्या सुरुवातीला सांगतो, हा मौज मजेचा कार्यक्रम आहे, कोणी जसाचा तसा तो लावून घेऊ नये, माझं पहिलं वाक्य असतं. आणि स्वभावाच्या गमती जमती, दुसरं काही त्यात नसतं. कुठेही भविष्य सांगणं, ज्योतिषाचा पुरस्कार करणं, लोकांना एक 2 क्षण आनंदाचे जावेत यासाठीच ते असतं. आणि ज्योतिषी लोकच काय गमती जमती करतात तो भाग आम्ही त्याच्यात सांगतो. त्यामुळे तिथे कधीही कोणाला, आता मी एका राशीवर बोललो म्हणून त्याला ते तसं मागे लागला त्याच्या असं होत नाही. सुरुवातीला सगळा खुलासा मी करत असतो, पण लोक जे 3 तास भन्नाट हसतात, माझे सद्गुरू मला सांगतात, हसणं पुण्य आहे, हसवणं महापुण्य आहे, या माध्यमातून हसवणं. पण पुरस्कार कुठेही मी केलेला नाही. उलट दंतरंग म्हणतात असं मी एका लेखात लिहिलं होतं की खरोखर या ज्योतिषांना अशा प्रकारे जर भविष्य चुकलं तर काहीतरी त्यांना शिक्षा म्हणणार नाही मी, पण खुलासा त्यांनी केला पाहिजे. किती वाईट तऱ्हेचे लोकांवर परिणाम होतात आम्ही बघतोय. आणि म्हणून आपल्या आयबीएन लोकमतची कालदर्शिका मला इतकी आवडली. व्यवस्थित त्यांनी सगळे लेख छापले. त्यात पहिला लेख, त्यात मी हाच सगळा भाग लिहिलाय. हे नुसतं ज्योतिषापुरतं मर्यादित नाही, ज्योतिषी लोक पुढे आणखी कुठे कुठे पाठवतात, त्या तीर्थक्षेत्री काय चालतं तोही भाग मी लिहिलाय. आज आपला तो विषय नाही म्हणून. नाही, नक्की. पण त्या बरोबरीनं पुन्हा डॉक्टर राजू वाघमारे, अशा प्रकारे सातत्यानं कुठेतरी एका ठिकाणी जायचं आणि मग त्याच्यावरनं वाद होतात, साहजिक आहे. इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्ती ज्यावेळेला असं करतात, अपेक्षित नाही अजिबात की अशा पद्धतीनं ज्योतिषांकडे जाऊन आपला हात दाखवणं इतक्या मोठ्या पदावरच्या मंत्र्यांनी. काय अजून तुम्हाला वाटतं की अशा प्रकारे काही मेसेज देतात का? नाही, मेसेज ते हाच देण्याचा प्रयत्न करतायत की अशा प्रकारच्या ज्या रूढी परंपरा आहेत की ज्याच्यापासून आपण आता दूर गेलं पाहिजे. आता भारताने मंगळावर यान पाठवलेलं आहे आणि मंगळ जर तुमच्या राशीत आला तर तुम्हाला काहीतरी वेगळे परिणाम भोगावे लागतात. हा विरोधाभास अजूनपर्यंत आपल्या देशामध्ये असेल तर आपण जी प्रगती करतोय त्या प्रगतीला कुठेतरी खीळ बसण्यासारखा आहे. आणि सर्वस्वी ज्यावेळी, मी परत एकदा म्हणेन की सार्वजनिक जीवनातली माणसं अशा प्रकारचा व्यवहार जर करत असतील तर तो व्यवहार हा सर्वस्वी चुकीचा आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगता की अशा गोष्टीवर विश्वास ठेव, त्यावेळी त्याच्यामध्ये तो जो प्रयत्न करणार आहे त्या प्रयत्नांचा जो 100% करणार असेल तर तो कुठेतरी तो 80% करतो. कारण त्याला वाटतं की 20% मी नक्की, जे म्हणजे करतोय त्याच्यामुळे माझं काम होण्यास नक्की, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी सार्वजनिक व्यक्ती जीवनातल्या करायलाच व्यक्ती जे नकोत. खरं तर करायलाच करायलाच नको, हे नकोत या सगळ्या निषेधार्थ आहे. गोष्टी. आणि हे त्यांनी सगळ्यांनी थांबवलं पाहिजे. थोडक्यात या केंद्र सरकारामध्ये एकीकडे पंतप्रधान मंगळ प्रवेशाचं स्वागत करतात, तिथल्या शास्त्रज्ञांना जाऊन त्यांचं कौतुक करतात, आणि दुसरीकडे ज्योतिषाला भेटणारे दुसरे मंत्री आहेत. काय सांगता येईल? विरोधाभास. विरोधाभास प्रचंड मोठा आहे. याच्यामध्ये एकच आपल्याला म्हणता येईल की आपल्या सर्व भारतीय समाजामध्ये विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ तरुणांची संख्या वाढावी यासाठी काही खास प्रयत्न करण्याऐवजी जर आमच्या मनुष्यबळ विकास मंत्री अशा पद्धतीने स्वतःच्या अंधश्रद्धेचं प्रदर्शन करणार असतील तर ते भारताच्या दृष्टीने काही शुभलक्षण नाहीये. भारताच्या दृष्टीने, भारतीय तरुणांच्या दृष्टीने इथल्या तरुणाला अधिकाधिक विवेकनिष्ठ बनवण्यासाठी तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, तशा पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे. तरच आपली पुढची पिढी जी आहे ती विज्ञाननिष्ठ होईल आणि त्यांच्या हातून खऱ्या अर्थाने देशसेवा होईल. देश मोठा करण्यासाठी, भारताला महासत्ता करण्यासाठी आपल्याला अंधश्रद्धाळू तरुणांची नाही तर विज्ञाननिष्ठ तरुणांची गरज आहे. आणि त्यांच्याच आधारावर जर युरोपीय देशांनी प्रगती केलेली असेल तर भारताने सुद्धा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नक्की. त्या अर्थाने मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी खरं तर चांगले धडे घ्यायला पाहिजेत आणि त्या धड्यांमधनं काहीतरी
शिकलं पाहिजे लवकरात लवकर तातडीने, कारण अर्थात ह्या देशाचा मनुष्यबळ विकास जर का व्हायचा असेल तर तो केवळ आणि केवळ विज्ञानवादातनं आणि विवेकवादातनं होईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. तुर्तास ही चर्चा आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.